शिरपूर शहर बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने खिशातून रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यास शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या 4 तासात जेरबंद करत त्याच्याकडून तब्बल 50,000 रुपयांची रोकड हस्तगत केली आहे। या कारवाईमुळे बस स्थानक परिसरातील प्रवाशांमध्ये दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। तालुक्यातील कुरखळी येथील 51 वर्षीय शेतकरी किशोर फकीरा मोरे हे 28 जानेवारी रोजी सकाळी धुळे येथे जाण्यासाठी शहर बस स्थानकात आले असता सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास शिरपूर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते। मात्र गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 50,000 रुपये हातचलाखीने काढून चोरून नेले होते। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीत नमूद वर्णनाशी मिळते जुळते व्यक्ती खंडेराव मंदिर परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव राजू पोपट सैंदाणे वय 62 राहणार वाघाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे सांगितले। विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली देत 50,000 रुपये काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे करीत आहेत। ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक 28 जानेवारी रोजी शिरपूर ते संभाजीनगर बस दरम्यान सकाळी 8:30 वाजता एका इसमाचे खिशातून एका अज्ञात इसमाने 50,000 रुपये चोरी केल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथक यांनी 4 तासाच्या आतमध्ये सदर गुन्ह्याचा छडा लावलेला असून सदर गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे राजू पोपट सैंदाणे यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेली 50,000 रुपयाची मुद्देमाल जप्त केलेला आहे।